नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की राघवला सत्य समजलेले असते की राशी त्याची मुलगी आहे, म्हणून राघवची धाव ही राशीकडे घेते। राघवला कांताने सांगितलेले असते की सिंधू राशीला घेऊन नांदगावला निघालेली आहे, त्यामुळे राघव तू लवकर जा आणि राशी ही तुझीच मुलगी आहे। सिंधूला सुद्धा सिंधूच्या मनात अजून तुझ्याविषयीच प्रेम आहे, प्लीज त्यांचा स्वीकार कर आणि गैरसमज करून घेऊ नको। तेव्हा मात्र राघवचे डोळे उघडतात। राघव घाईने बस स्टँडवर जायला निघलेला असतो। सिंधू राशी आणि शकुआत्याला घेऊन नांदगावच्या बसमध्ये बसलेली असते। सिंधूला सुद्धा खूप वाईट वाटत असते आणि राशीला खूप ताप भरलेला असतो, कारण अंकुरला सोडून तिला सुद्धा जायचे नसते। तर सिंधू विचार करत असते की राघव आपल्याशी असा का वागला असेल, आपण काय इतकी मोठी चूक केली। राघव कायमच माझ्यावर संशय घेत असतो, म्हणून सिंधूचे सुद्धा खूप टेन्शन वाढलेले असते। तर राघव सर्व बस चेक करतो आणि घाईने कोणत्या परिस्थितीत तो तेथे येऊन पोहोचलेला असतो, कारण त्याची गाडी सुद्धा अचानक बंद पडलेली असते आणि तो एका दुसऱ्या इन्स्पेक्टरची गाडी घेऊन तेथे ऐनवेळेस येऊन पोहोचतो। सर्व बसमध्ये चेक केल्यानंतर सिंधू, राशी आणि शकुआत्या कुठेही दिसत नाही। राघव असा खूप धक्का बसल्यासारखा रडत असतो। माझी मुलगी मला सोडून गेली असे तो रडतच व्याकुळ होऊन बोलत असतो। तेवढ्यात सिंधूचे लक्ष राघवकडे जाते आणि सिंधू ही मुद्दाम राघवकडे लक्ष देत नाही, पण राशीने अंकुर आणि तिचे जे काही चित्र काढलेले असते जे चित्र वाऱ्याच्या झुळूकमुळे खाली पडते आणि बसमधून ते डायरेक्ट राघव जवळ येते। तेव्हा राघवला खूप आनंद होतो आणि राशी सिंधू ह्याच बसमध्ये आहे असं तो मनाशी म्हणतो आणि सिंधू राशी असा आवाज देत तो धावतच त्या बसकडे येतो। राशीला सुद्धा खूप ताप भरलेला असतो, तिला अंकुरला सोडून जायचे नसते। तेव्हा राघव येतो आणि राशीला उचलतो। सिंधू म्हणते की राघव तुम्ही हे काय करता, माझ्या मुलीवर का हक्क गाजवता। राघव म्हणतो की सिंधू तू का खोटं बोलली, राशीची शपथ घे आणि मला राशी कुणाची मुलगी आहे ते नक्की सांग। सिंधू काही सांगायला तयार नाही। सिंधू म्हणत असते की कोणत्या हक्काने तुम्ही हे सर्व विचारता, तो हक्क तर तुम्ही केव्हाच गमावला। राघव काही एक न पाहता राशीला घेऊन गाडीच्या खाली उतरतो। तर सिंधू आणि शकुआत्या ह्या गाडीतच असतात। बस चालू होते तेव्हा सिंधू ड्रायव्हरला विनवणी करून बस थांबवण्यासाठी लावते आणि त्या पण खाली उतरतात। सिंधू म्हणत असते की राघव सर कोणता हक्क तुम्ही येथे गाजवतात। तर राघव म्हणतो असतो की घे राशीची शपथ घे आणि सांग मला की राशी कुणाची मुलगी आहे ते। तर सिंधू ही काहीच सांगायला तयार नसते। सिंधू म्हणत असते की कोणत्या हक्काने तुम्ही हे सर्व विचारता, तुम्हाला तो हक्क नाही। राघव म्हणतो की हो, पण एका बापाला हक्क आहे की तिची मुलगी कोण आहे आणि मुलीला सुद्धा हक्क आहे की तिचे बाबा कोण आहे हे जाणून घेण्यासाठी। सिंधू म्हणते की आमची बस निघून चालली, प्लीज आम्हाला जाऊन द्या राघव सर। राघव म्हणतो की गेली तर जाऊन दे, पण आज मी हे सत्य जाणून घेतल्याशिवाय राहणार नाही। राघव म्हणतो की सिंधू तुला का लाज वाटते हे सर्व सांगण्यासाठी। सिंधू म्हणत असते खबरदार राघव, परत जर माझ्या चरित्र्यावर जर संशय घेतला, राशी ही माझ्या प्रेमाची निशाणी आहे आणि मी त्या प्रेमाबद्दल जर तुम्ही काही बोलले तर खरंच मी तुमचं काही एक ऐकून घेणार नाही। वारंवार माझ्या चरित्र्यावर संशय घेत असतात, पण आता यापुढे मी काहीच तुम्हाला संशय घेऊन देणार नाही। राघव म्हणतो की सिंधू सांग ना की राशी कुणाची मुलगी आहे आणि कुणाच्या प्रेमाची निशाणी, तुझ्या आणि कुणाच्या। तर राघव म्हणतो की राशी माझीच मुलगी आहे ना। सिंधू म्हणते की हो राघव सर, राशी तुमचीच मुलगी आहे। राघवला खूप मोठा असा धक्का बसलेला असतो आणि शेवटी 10 वर्षाचे सत्य राघव समोर सिंधूने आज कबूल केलेले असते। राघव राशीला प्रेमाने मिठी मारू लागतो आणि तिचे खूप असे मुक्के सुद्धा घेऊ लागतो, कारण माझी मुलगी आहे, मला आज माझी मुलगी भेटली, त्याला खरंच जगावेगळा आनंद झालेला असतो। सिंधू ही राशीला घेण्यासाठी लागते। राघव म्हणतो की खबरदार, राशीला जर हात लावला, इतक्या दिवस तू माझ्या मुलीला माझ्यापासून लांब ठेवले, माझी मुलगी बापासाठी ती तडफडत होती, पण तू तिची थोडीशी सुद्धा दयामाया दाखवली नाही आणि माझ्यापासून आणि तिला तिच्या बाबांपासून तू वेगळे केले, म्हणून राघव हा सिंधूवर आणखीनच चिडतो। सिंधू म्हणत असते की मी जर तुम्हाला सांगितले असते की राशी तुमची मुलगी आहे, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला असता का? तुम्ही तर कायम माझ्या चरित्रावर संशय घेता। राघव म्हणतो की सिंधू मी अजूनपर्यंत तुझ्या चरित्रावर संशय घेतलेला नाही, मी फक्त तुला विचारले होते की राशीचा बाप कोण आहे, मी बाकी काहीच तुला विचारले नाही। राघव म्हणतो की इतक्या दिवस तू माझ्या मुलीला का माझ्यापासून लांब ठेवले, खरंच तू समजदार होतीस ना।
सिंधू म्हणते की राघव सर, तुम्ही तर एक पोलीस इन्स्पेक्टर होतात, मग तुमच्या बायकोला आणि मुलीला शोधण्याचा प्रयत्न तुम्ही का केला नाहीस? कुठे होता इतक्या दिवस? राघव म्हणतो की जेव्हा बसचा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा मला तुझ्या साडीचा पदर मिळाला होता आणि त्यामध्ये ज्या रजिस्टरमध्ये तुझे नाव होते की मेलेले यादींच्या लोकांमध्ये, त्यामुळे आम्हाला वाटले की खरंच सिंधू तू नाही राहिली. सिंधू म्हणत असते की असे तुमचे प्रेम होते का? एका साडीच्या तुकड्यावर मी या जगातून कायमची निघून गेले असा तुम्ही अंदाज का बांधला? का आमचा विचार केला नाही? सिंधू म्हणते की राघव, तुमची जबाबदारी होती मला शोधायची, पण तुम्ही ती जबाबदारी पार पाडली नाही. राघव म्हणतो की इतक्या दिवस तू जेव्हा ॲक्सिडेंटमधून वाचली, तुझ्याजवळ घरातील सर्वांचे नंबर होते आणि घरचा पत्ता सुद्धा होता. तुझी सुद्धा जबाबदारी होती की आपल्या घरी परत यायची. आपला नवरा आपल्याशिवाय राहू शकत नाही. माझं किती प्रेम तुझ्यावर होतं, तरी सुद्धा त्या प्रेमाखातीर सुद्धा तू परत घरी येण्याचा निर्णय का घेतला नाही? इतक्या दिवस तू माझ्या राशीला माझ्यापासून लांब ठेवले. खरंच तू खूप मोठी चूक केली सिंधू. सिंधू म्हणते की राघव, मी जेव्हा घर सोडले तेव्हा काय सांगितले होते की परत या घरात पाऊल ठेवायचे नाही आणि आपला कोणताही असा संबंध राहणार नाही. मग कोणत्या तोंडाने मी तुमच्याकडे परत येऊ शकत होते? आणि माझ्या मम्मी मेलेची तुम्ही बातमी ऐकली आणि लगेच मधुताईंबरोबर नवीन जीवनाला तर सुरुवात केली आणि तुम्हाला माझ्या जीवनाचे म्हणजे काही चुकाचे वाटले नाही. तर राघव म्हणतो की सिंधू शांत हो, मी असे काहीच केलेले नाही. तू जेव्हा गेली तेव्हा माझी काय अवस्था झाली असेल? एका मेलेल्या मुर्द्याप्रमाणे मी जीवन जगत होतो आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी तुम्हाला शोधण्याचा प्रयत्न करत होतो. राघव म्हणतो की तू राशीची सुद्धा गुन्हेगार आहे आणि माझी सुद्धा, त्यामुळे मी आता माझ्या मुलीला घेऊन माझ्या घरी जाणार. तुला घरी यायचे असेल तर तू येऊ शकते. सिंधू म्हणत असते की राघव, तुमच्याजवळ तुमचे कुटुंब आहे, एक छान मुलगा, तुम्ही त्यांच्यामध्ये सुखी आहात. माझ्याजवळ कोणीच नाही. माझ्या आनंदाची फक्त माझी राशीच आहे. प्लीज राशीला माझ्यापासून दूर करू नका. राघव म्हणत असतं की तुला हे 10 वर्ष का समजले नाही सिंधू? तू जेव्हा त्या ॲक्सिडेंटमध्ये गेली, ही जेव्हा बातमी मी ऐकले तेव्हा माझी काय हालत झाली असेल याचा तू त्यावेळी का विचार केला नाही आणि इतक्याच्या माझ्या मुलीला माझ्यापासून दूर ठेवले. आणि आता मला समजले की माझी मुलगी राशी आहे, मग मी तिच्याशिवाय कसा जगू शकन? सिंधू तू हे सांग ना. तर सिंधू खूप रडत असते आणि राघव काही एक न ऐकता राशीला गाडीत बसवतो आणि तेथून घेऊन जातो. सिंधू ही खूप राघवची धावा घेत असते. राघवला फोन लावण्याचा प्रयत्न करत असते, मात्र राघव फोन सुद्धा उचलत नसतो. सिंधू आणि शकवात्या खूप रडू लागतात. शकवात्या म्हणते की सिंधू, आपली बस सुद्धा निघून गेली, आता काय करायचे? कुठे जायचे? आणि राशीला सुद्धा राघव घेऊन गेले, आता काय होणार? सिंधू म्हणत असते की नाही, मी राशीला परत माझ्याजवळ घेऊन येईन, कारण माझा जिगरचा तुकडा तो आहे आणि राघव असा कसा राशीला घेऊन जाऊ शकतो? तर राघवने सिंधूसाठी एक भयानक निर्णय घेतलेला असतो, कारण सिंधूने त्याला असे वाटते की त्याला राशीपासून दूर ठेवले आणि राशीला त्याच्यापासून दूर ठेवले, म्हणून सिंधू राशीचा हक्क मागण्यासाठी राघवच्या घरी रत्नपारखी कुटुंबात आलेली असते. पण राघवने मात्र सिंधूला जेलमध्ये सुद्धा पाठवण्यासाठी कमी केलेले नसते, कारण त्याला राशीचा हक्क घ्यायचा असतो. तेव्हा आता सिंधू आणि राशी, राघव आणि अंकुर हे पुन्हा कसे घरी लवकर एकत्र येतात आणि राघव सिंधूची कशी माफी मागतो आणि परत हे कुटुंब सुखासमाधानाने एकत्र कसे येणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.